चला आता मंडळी, नाश्त्याच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पोह्यापासूनच अजून एक रेसिपी बघणार आहोत. कशी वाटते मला नक्की कळवा आणि ब्रेकफास्टसाठी, नाश्त्यासाठी नक्की बनवून बघा. ब्रंच म्हणून सुद्धा तुम्ही हिचा उपयोग नक्कीच करू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी घेतलेले आहे पोहे जे की छानपैकी भिजवून घेतलेले आहे. जास्त काय म्हणतात, कडक नाही, हे नाही, पाणी सोक भरपूर करू दिलेले आहे. अर्थातच ते त्यामुळे नरम झालेले आहेत. आपल्याला नरम भिजवलेले पोहे हवे आहेत, कडक नको, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आता आपण त्यात घालणार आहोत, अर्थातच आपल्याकडे आज आपण जांभळा कोबी घेतलेला आहे. याला तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, पण आम्ही मात्र जांभळा कोबी म्हणतो, जो की आपल्या इथं आता मार्केटमध्ये छानपैकी मिळायला लागलेला आहे. आता त्यात घालणार आहोत आपण थोडीशी कोथिंबीर. कलरफुल नाश्ता मुलांनाही आवडतो, घरच्यांनाही आवडतो, सगळ्यांनाच आवडतो. आता घेतलेला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखट वगैरे पण त्याच्यात घालू शकता, पण आमच्याकडे जास्त तिखट खात नसल्यामुळे मी नाही घालत आहे. आता थोडीशी हळद, 1 चमचा धनापूड. तुमच्याकडे तीळ असेल तर तुम्ही तीळ घालू शकतात. हे सगळं झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत अर्थात 1 उकडलेला बटाटा. हे बघा असं. आणि आता आपल्याला घालायचं आहे त्यात चवीपुरते मीठ. हे बघा, आता मी चवीपुरते मीठ घातलेले आहे. आणि हे छानपैकी आपल्याला हातानेच मळून घ्यावे लागणार आहे, त्याशिवाय एकजीव होणार नाही. चमच्याने व्यवस्थित मळले जात नाही, त्यामुळे आपले हात कायमच, एखाद्या गृहिणीचे हात कायम सततच स्वच्छ असतात, कारण एखादं काम झालं का तिला हात धुवायची सवय असतेच. त्यामुळे अर्थातच आपले हात स्वच्छ, आणि आपण घरच्यांना जेवण व्यवस्थित खाऊ घालतो, त्यामुळे ते कधीही आजारी पडत नाही शक्यतो. त्यामुळे आपल्या हाताने आपण आपले प्रेमच त्या रेसिपीत घालत असतो. त्यामुळे अर्थातच हाताचा उपयोग महत्त्वाचा. अशा प्रकारे छानपैकी सगळे एकजीव करून घ्यावे. गरज वाटल्यास थोडेसे पाणी घालावे त्यात. अशा रीतीने आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहे. कसा कलरफुल नाश्ता दिसतोय ना आपला. मुलांना काय, सगळ्यांनाच खाण्याची इच्छा होईल असा प्रकारचा हा नाश्ता आहे. एकीकडे आपण तेल गरम करत ठेवलेले आहे. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकतात, कटलेट्ससारखा आकार देऊन, अथवा तळून पण घेऊ शकतात, जसं तुम्हाला खाण्याची इच्छा असेल तसं. किंवा एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये घालून सुद्धा तुम्ही फ्राय करू शकतात. हे बघा, अशा रीतीने आपले मुटके तयार झालेले आहेत. आता आपण अर्थातच डीप फ्राय करणार आहोत. त्याच्यामुळे चला तर मग पुढच्या तयारीला जाऊया. अशा रीतीने आता आपण तेल तापत ठेवलेले आहे. तेल बऱ्यापैकी तापलेले आहे. आता आपण हे कटलेट्स किंवा रोल्स किंवा मुटके काही म्हणा, हे रव्यामध्ये असे छानपैकी कोट करायचे आहे सगळ्या बाजूने, म्हणजे अर्थातच कुरकुरीतपणा राहील आणि क्रंची लागेल खाताना. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात ते सगळे रोल्स किंवा मुटके सोडायचे आहे. आणि मंद आचवर गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून रोल सर्व बाजूनी छानपैकी तळले जातील. आतली बाजू कच्ची राहता कामा नये, हे मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. नाही तर अर्थातच आपला नाश्ता कच्चा पक्का होऊन जाईल. एक साईड पूर्ण छानपैकी तळून झाल्याशिवाय त्याला पलटण्याची घाई करायची नाही, कारण ऑलरेडी आपला गॅस मंद आचेवर आहे, त्यामुळे अर्थातच तळायला वेळ लागतो. हे बघा, अशा प्रकारे मी सगळे रोल्स किंवा मुटके
त्यात घालून घेतलेले आहेत. आता वन साइड तळून होईपर्यंत आपण पलटायची घाई करायची नाहीये. चला, आता आपली वन साइड छानपैकी तळून झाल्यासारखं वाटतंय मला. तर आपण हळूहळू त्यांना पलटी करूया आणि सर्व बाजूने छानपैकी खरपूस तळून घेऊया. कधी कधी असा नाश्ता पण खूप छान वाटतो. गरम गरम टेस्टी खाण्यासाठी मजा वेगळीच असते नाही का. तुमच्याकडेही काय काय प्रयोग करत असाल ना तुम्ही. गृहिणी कधी गप्प बसत नसते. ती घरातल्यांना छान पौष्टिक खाऊ घालण्यासाठी हजार प्रयत्न कायमच करत असते आणि तिला त्यातच खूप समाधान असते. बरोबर ना. काय मत आहे तुमचं कळवा मला. चला, हे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण प्लेटिंगची तयारी करूया. अशा रीतीने आपले पोह्यांचे रोल्स किंवा मुटकुळे तयार झालेले आहेत. त्यावरती आता आपण चटणी वगैरे घालूया. हे बघा, ही आहे चिंच खजुराची चटणी. हे क्रंची मंची रोल्स आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि कसे वाटतात मेनू मलाही कळवा आणि सांगा. थँक्यू सो मच.